जेव्हा आम्ही आमच्या किचनचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हापासून आम्हाला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की तुमच्या होम टूर पण द्या. तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक आमचा होम टूर. तर चला तर मग सुरू करूया. हे बघा, ही आमची एक अशी पार्किंग आहे, नॉर्मल ठेवली पार्किंग आम्ही. पार्किंग आपली जी नॉर्मल असते आणि पार्किंगमध्ये WPC पॅनलनेच आम्ही POP केली. तर पार्किंगमधून आतमध्ये आल्यावरती इथं तुम्हाला एक सगळ्यात पहिलं एक रूम दिसेल. ही एक मास्टर बेडरूम आहे बघा. या बेडरूममध्ये तुम्हाला इथं आम्ही या प्रकारे असं वॉल सजवली आहे. एक छोटासा आरसा आणि हे मागं जे दिसते तुम्हाला, हे सगळं वॉलपेपर आहे. ओके. इकडं अटॅच बाथरूम, टॉयलेट आणि बाथरूम अटॅच्ड आहे. आणि एक छोटीशी अशी खूप छान अशी एक बेडरूम इथं आहे. पूर्ण घर म्हणजे 3 BHKचं आहे. त्याच्यामध्ये एक बेडरूम खाली आहे, मध्ये हॉल आणि किचन आहे आणि त्याच्यावरती 2 बेडरूम्स आहेत. ह्या बेडरूममध्ये जे POP केली ही खूप सिम्पल ठेवली आम्ही. हे बघा, नॉर्मलशी अशी POP केली आहे. कारण ही रूम जरा छोटीशी होती, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त POP करता येत नव्हती. याचं डिझाईन करता येत नव्हती. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही नॉर्मल असं सर्व नॉर्मल असं ठेवले डिझाईन. बघा, या प्रकारे ही बेडरूम आहे आणि एक अशा प्रकारे एक छानशी अशी POP इथं आम्ही केली. इथून जर का तुम्ही आले तर हा जो दरवाजा आहे हा आपला मेन दरवाजा. इथून तुम्हाला या प्रकारे असं एक झुंबर लागलेलं दिसेल. छानसं असं झुंबर पण आम्ही लावून टाकले इथं. तर आमची जी जागा आहे ती 500 स्क्वेअर फूटचीच आहे, राईट. तर त्यामुळं आम्हाला आहे ना, जर का जिना एका साईडने जर काढला असता तर तो प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळं आम्ही मेन डोर आणि ह्या रूम या दोघांच्या मधोमध असा जिना बनवला आहे, जेणेकरून व्यवस्थित समोरची पण जागा यूज करता येईल आणि मागची पण जागा यूज करता येईल. तर हे बघा, आम्ही मधनं एक असा जिना मस्त छानपैकी बनवला आहे. इथं सुद्धा एक POP केली आहे. प्रत्येक पॅसेजमध्ये लँडिंगवरती जेवढे आहे तिथं सगळीकडे एक एक POP आणि एक लाईट बसवून टाकले, जेणेकरून ह्या पॅसेजमध्ये सुद्धा अंधार राहिला नाही पाहिजे. आणि एंट्रन्सलाच आम्ही बाबासाहेबांची एक मोठी मूर्ती आणि त्याच्यावरती एक छान असं एक झुंबर बनवलं आहे. या साईडला जर का तुम्ही बघसाल तर या साईडला आहे हॉल. या हॉलमध्ये अजून TV युनिटचं काम बाकी आहे. TV युनिट आत्ता जो आहे तोही चांगलाच आहे, पण आम्ही भविष्यात असा विचार करतो की आता इथं पूर्णपणे एक असा मोठा TV युनिट करायचा, जो की सिलिंग टच असणार. आणि इथं जे आहे हे आहेत कर्टन्स, हे डायरेक्ट सिलिंग टच कर्टन्स. हे बघा, जे ट्रॅक कर्टन्स आपण म्हणतो ना, तर हे ट्रॅक कर्टन्स आहेत. ते हे बघा, पूर्ण सिलिंग टच, सिलिंग पासून पूर्णपणे खाली इथपर्यंत हे कर्टन्स आहेत. डेकोरेशनसाठी हे जे फुलं आहेत हे आपले आर्टिफिशियल फुलं आहेत. ह्याही खिडकीला सिलिंग टच करता येत नाही, त्याच्यामुळे हे आपले जे नॉर्मल असतात कर्टन त्या प्रकारे आपण बनवले. सोफा पण येणार आहे भविष्यात, अजूनही आलेलं नाही, पण भविष्यात सोफ्याचं पण प्लॅनिंग आहे. सो हॉलच्या कर्टनच्याच मागं तुम्हाला गॅलरी पण दिसेल. ही आहे गॅलरी, छोटीशी गॅलरी बनवली आम्ही. आणि गॅलरीमध्ये पण अशा प्रकारे एक छान असं POPचं डिझाईन केलं. आपले जे PVC पॅनल्स असतात ना, WPC पॅनल्स, ते इथं लावले आणि इथं हे सजवली आहे बाल्कनीला आम्ही अशा प्रकारे. सो हॉलच्या दुसऱ्याच साईडला इकडं किचन आहे. हे बघा, किचनचा तसा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल आधी पण, पण तरी पुन्हा एकदा दाखवून देतो. हे बघा किचन, ज्या कलरचे किचनचा जो कलर होता त्याच कलरचे कर्टन्स पण आम्ही आणले, जेणेकरून हे मॅच होऊन जातील. आणि हे आपलं किचनमध्ये हे जे पार्टिशन बनवलं आहे, पहिले इथं स्टील होतं, पण आम्ही नंतर ते काढून याचं इथं एक पार्टिशन आम्ही बनवलं, जेणेकरून स्टोरेज वाढेल, राईट. आणि हे आहे आपलं किचन. तर चला आता वरच्या रूम तुम्हाला दाखवतो. याही लँडिंगवरती आम्ही अशा प्रकारे एक POP केलं. प्रत्येक घराच्या जेवढे पण लँडिंग आहे त्या प्रत्येक लँडिंगला एक एक लाईट दिलं, जेणेकरून लँडिंगवरती अंधार नाही राहायला पाहिजे. वरच्या बेडरूमकडे जसं जाणार तर इथे एक झुंबर बसवला, 2 लाईटी आणि मधोमध एक झुंबर. या साईडला एक बेडरूम आहे
आणि पलीकडच्या साईडला एक बेडरूम आहे. तर या बेडरूममध्ये हे बघा अशा प्रकारे पी केली आम्ही. तुम्हालाही जर असे पी काही डिझाईन हवी असेल तर तुम्हीही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. जिप्सम बोर्ड असतात जे कशाही प्रकारे कट करता येतात. तर या बेडरूमची जी डिझाईन आहे ही आम्ही पहिल्यापासूनच डोक्यात ठेवलेली, की या बेडरूममध्ये आम्हाला अशा प्रकारे एक डिझाईन करायची आहे. हे बघा. अजून बेडरूममध्ये फर्निचरचं काम बाकी आहे, पेंटिंगचं काम बाकी आहे. पेंटिंग फक्त खाली हॉलला आणि किचनला केलेलं आहे. बाकी वरच्या बेडरूमच्या आणि खालची बेडरूमचे सॉरी खालची बेडरूमची पेंटिंग झालेली आहे. फक्त वरच्या 2 बेडरूमच्या पेंटिंग बाकी आहेत. सो एक रूम ह्या साईडला आहे आणि समोरची एक रूम ह्या साईडला आहे. या दोन्ही रूमच्या मधोमध हे एक कॉमन वॉशरूम आहे. याला अटॅच्ड आहे टॉयलेट आणि बाथरूम. आणि ह्या बेडरूमची डिझाईन बघा. हे बघा, ही रूम पूर्णपणे गोल्डन थीम वरती बनवली आहे. संपूर्ण लाईट या रूममध्ये गोल्डन आहेत. तशा 3 in 1च आहेत सगळ्याच लाईटी. कोणत्याही रूममध्ये जावा, हॉलमधल्या किचनमधल्या सगळ्या लाईटी या 3 in 1 लाईट आहेत. तर या तिन्ही याच्यात होतात, पण या रूमची स्पेशल थीम आम्ही हीच ठेवली की इथं पूर्णपणे गोल्डन ठेवलं. ही रूम बनवताना याची डिझाईन डोक्यात नव्हती, पण ही डिझाईन आम्ही ऐन टायमाला त्यांना सांगितलं की अशा प्रकारे करू शकता. तर त्यांनी आम्हाला अशाच प्रकारे सांगितलं. नाही तर मागच्या रूममध्ये जी डिझाईन होती तीच डिझाईन आम्ही या पण रूममध्ये करणार होतो. तर दोन्ही बेडरूमच्या मधनं वरती मग जिण्यासाठी रस्ता आहे. जस्ट लेटेस्ट आम्ही सोलरचं काम केलं. त्यामुळे हे बघा, जिन्यावरती आम्ही मस्त टेरेसवरती पहिला पत्रा नव्हता, तर आता आम्ही हा पत्रा टाकून घेतला आहे. आणि या पत्र्याच्या वरती हे बघा दिसतंय तुम्हाला इथनं, हे सोलर पॅनल्स बसवले. तुम्हाला मी वरती चढून पण दाखवतो एकदा की सोलर पॅनल्स आम्ही कशा प्रकारे बसवले. तर हा पत्रा पहिला आमच्या डोक्यात नव्हता इथं बसवण्याचा, पण सोलरवाल्यांनीच सजेस्ट केलं की तुम्ही एक पत्रा टाकून याच्यावरती सोलर पण करू शकता. जिन्याच्या ह्या बॅक साईडला आम्ही एक छोटंसं असं एक गार्डन बनवलं आहे. दररोज याच्यावरती असे छान फुलं येतात. छोटंसं गार्डन आहे. नारळाचं झाड आहे, तुळस आहे, बाकी गुलाब आणि बाकी छोटे मोठे झाडं पण आहे. तर हे बघा, अशा प्रकारे सोलर आम्ही वरती बसवून घेतलेले. 6 किलोवॅटचं सोलर आहे. तर इथं 3 आणि 3 6 असे 6 पॅनल्स बसवलेत. आणि याच्यावरती डोक्यावरती इथं टोपीवर आपल्या 2, ते मोजून 8 पॅनल बसलेत. हे टोटल 6 किलोवॅटचं सोलर. आणि हा आहे आमचा एरिया. तर तुम्हाला आमचं घर कसं वाटलं आहे नक्की कमेंटद्वारे कळवा. काही जर का सोलरच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला समजवा. कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याचे जरूर उत्तर देऊ. आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.